सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर भोजना मागते तुप पावशेर पडिला विसर सपना माझी काय कळे उपजला अंतराय म्हणून या काय त्वरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले कोण मालिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेविला कर माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंधकार तुका म्हणे सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर पांडुरंगा करू केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता काय
माझे वाणी मानेल संतांचे नंदव चित्ताचे अप्रिया माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही का मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा विठ्ठल सत्य गुरुराई कृपा मज केली पडे नाही घडली सेवा काही सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेविला तर अनंत कृपा सिंधू उपस्थितीमध्ये श्री त्र्यंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळा तपपूर्ती महोत्सव या निमित्ताने या ठिकाणी नवीन पुढील तरुण पिढीतील कीर्तनकारामध्ये ज्यांचा आदर्श अशा प्रकारचा आहे समाजामध्ये चातुर्य आणि चारित्र्याचा संगम असणारे हरिभक्तिपरायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या मार्गदर्शनात आणि आपल्या सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असताना आज उत्सवातील 6वा दिवस रात्रीची चिंतन सेवा आहे आणि या विशेष उत्सवामध्ये आणखीन एक विशेष अशा प्रकारचा आजचा पर्व काळ वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून आजच्या दिवसाला एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे कारण संप्रदायामध्ये प्रत्येक संतांचं विशेष भिन्न भिन्न आहे त्या संतांचा विशेषपणा त्यांनाच आहे दुसऱ्यांना नाही माऊली शब्द वापरला की आपल्या डोळे फक्त ज्ञानेश्वर महाराजच येणार तुकाराम महाराज येणार नाही शांती ब्रह्म शब्द वापरला की एकनाथ महाराजच येणार ज्ञानेश्वर महाराज नाही येणार आणि जगद्गुरु शब्द वापरला की तुकाराम महाराजच येणार ज्ञानेश्वर महाराज नाही येणार असा विशेष प्रकारचा विशेष अनन्य अशा प्रकारचा प्रत्येक संतांचा विशेष महिमा आहे विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अनुग्रह दिन आहे अनुग्रह शब्दाचा अर्थ अनु म्हणजे पश्चात ग्रह घेणे नंतर आपल्यात घेणे याला म्हणतात अनुग्रह त्या विषयात काही वेगळं आपण पुढे बोलणार आहोत स्वप्नामध्ये असताना बाबाजी चैतन्य नावांच्या सद्गुरूने नाम मंत्र दिला आणि आपल्यावर कृपा केली याचा अनुभव महाराज या पूर्ण 7 चरणाच्या अभंगामध्ये सांगतात संप्रदायामध्ये हरिपाठ समाप्तीनंतर गुरु परंपरेचे जे अभंग म्हटले जातात त्याच्यातला हा पहिला अभंग आहे महाराष्ट्रामध्ये ज्या कीर्तनकारांना वारकरी संप्रदायाचं विशेषत्व माहित आहे सगळे कीर्तनकार आज विषयाने बांधलेले दुसरा अभंगच आज घेता येत नाही त्या नियमाला अनुसरून मी हा अभंग आपल्यापुढे चिंतनामध्ये स्वीकारलेला आहे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या कृपेचा अनुभव या 7 चरणातून सांगतात अनुभव ही अवस्था प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे ती संसारातही आहे आणि परमार्थातही आहे एखाद्या डोळ्याने एखादा विषय पाहिला की मग त्याला तो काही अनुभव येतो ते म्हणतो अरे मी हा विषय पाहिलाय डोळ्याचा अनुभव आहे कानाचा अनुभव आहे नाकाचा अनुभव आहे जिभेचा अनुभव आहे स्पर्शाचा अनुभव आहे पंच ज्ञानेंद्रियाचे जे वेगळे वेगळे अनुभव आहेत याला प्रपंचातले अनुभव म्हणतात हे अनुभव येतात आणि जातात त्याला तत्कालिक म्हणतात तेवढ्यापुरते असतात ते कायमचे असतात असं नाही आणि परमार्थाच्या टप्प्यातले जे अनुभव असतात ते कायम राहणारे असतात संसारातले अनुभव जे आहे ते देश काल व्यक्ती आणि अवस्था या 4 प्रकाराने मर्यादित असतात
आणि परमार्थातले जे अनुभव असतात ते कुठल्याही अशा प्रकारच्या मर्यादेने मर्यादित नसतात. प्रपंचातले अनुभव देशाने मर्यादित आहेत. काही अनुभव काही देशातच येतात, काही देशात येत नाही. हिमालयातले अनुभव हिमालयातच येतात आणि समुद्रातले अनुभव समुद्रातच येतात. देश परत्वे अनुभवामध्ये भेद असतात. वैकुंठवाशी गुरुवारी मामासाहेब दांडेकर दृष्टांत सांगायचे. पुण्याला एक पर्वती नावाची उंच टेकडी आहे आणि त्या पर्वतीवर फिरण्याकरता एक मनुष्य गेलेला होता. पर्वतीच्या त्या शिखरावर उभं राहून त्याने खाली वाकून पाहिलं. एक घोड्याचा टांगा चाललेला होता. तो घोडा पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हे तर कुत्र्या एवढं दिसतंय. काही माणसाला सवय असते आपल्या जीवनातला प्रत्येक अनुभव लिहून काढण्याची सवय असते. त्या पद्धतीप्रमाणे त्याने कागद घेतला आणि त्याच्यावर असे लिहिलं घोडं कुत्र्या एवढं दिसतं. खाली स्वतःची सही केली, कागदाची गडी घातली आणि कागद ठेवला. काही कालानंतर तो कागद उडत 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 खाली आला. खाली आल्यानंतर योगायोगाने त्याचा जीवन मित्र रस्त्याने जाता जाता त्याच्या हातामध्ये तो कागद पडला. कागद उचलला, अक्षर ओळखलं, सही ओळखली आणि वाक्य वाचलं घोडं कुत्र्या एवढं दिसतं. विचार केला हे तर आपल्या मित्राचं अक्षर मित्राने लिहिलंय, अजून तर तो काही एरवड्याला जाण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. असं का लिहावं त्यानं? घोडं कुत्र्या एवढं दिसतं कसं काय शक्य आहे? तशी चिठ्ठी घेतली आणि मित्राच्या घरी गेला आणि दाखवली. रे तुझंच अक्षर ना? म्हणे माझंच अक्षर. काय लिहिलंच आहे? घोडं कुत्र्या एवढं दिसतं. काही वेळ लागला तुला? म्हणला तुला माहित नाही हे लिहिलं कुठं? पर्वतीच्या माथ्यावर गेल्यानंतर खाली वाकून पाहिलं टांग्याचं घोडं कुत्र्या एवढं दिसतं, तिथं दिसतं, खाली दिसत नाही. काही अनुभव काही ठिकाणीच येतात, त्याला देशाने मर्यादित अनुभव म्हणतात. काही अनुभव असतात ते कालाने मर्यादित असतात. त्या त्या काळातच ते अनुभव येतात. सगळ्या काळात सगळे अनुभव येत नाही. कृतयुगातले अनुभव त्रेतायुगात नाहीत, तृतीयुगातले अनुभव द्वापारामध्ये नाहीत, द्वापारातले अनुभव कलियुगामध्ये नाहीत, कलियुगातले अनुभव कृतयुगामध्ये नाहीत. तेव्हा प्रत्येक काळातले अनुभव भिन्न भिन्न आहेत. काल जरी भिन्न असला तरी परंतु त्याच्यातले अनुभव देखील भिन्न भिन्नच आहेत. काळाने काही अनुभव मर्यादित आहेत. काही अनुभव काही अवस्थेमध्ये मर्यादित आहेत. त्याच अवस्थेमध्ये ते अनुभव येतात, दुसऱ्या अवस्थेमध्ये येत नाही. त्याला अवस्थेने बांधलेले अनुभव म्हणतात. ठीक आहे, मग सांगतो. एक श्रीमंत सावकार आपल्या घरी झोपलेला होता. पहाटे 5 वाजता त्याचा मुनीम त्याला उठवण्याकरता गेला. मानेखाली हात घालून ठेवलं. उठा मालक, सगळं तुमचा सकाळचा अन्निक उरकायचं आहे आणि दुकान उघडायचंय, उशीर होणार आहे, लग्न सराई चालू आहे, उठा लवकर. उठा म्हटल्यानंतर उठलेल्या माणसाने जे शिवी द्यायला सुरुवात केली. तू नालायक आहेस, अक्कल नाही तुला, मूर्ख आहेस, गाढव आहेस, काय करतं का? 2000चे नुकसान केलीस. मुनी मला कळेल काय भानगड आहे, कशी काय नुकसान झाली? राहिलेली झोप का 2000ची होती काय गोष्ट काय समजायला. शेवटी प्रकार असा झालेला होता. तो सावकार जेव्हा झोपेत होता तेव्हा त्याला पाठी पाठी स्वप्न पडले होते. स्वप्नामध्ये त्याने खूप मोठा व्यापार केलेला होता आणि व्यापारामध्ये 1 लाख रुपयाचा नफा झालेला होता. लाख रुपयाचा नोटाचं बंडल हातामध्ये घेऊन मोजत मोजत 98,000 झाले आणि यानं उठवलं. कितीचा तोटा झाला? 2,000चा तोटा. म्हणून हुशार होता. सांगितलं सावकार रागावू नका, जेव्हा जेव्हा नफा होतो तेव्हा बँकेमध्ये भरण्याकरता पासबुक आणि पैसे तुम्ही देत असता. तुम्ही असं करा, तुमच्याकडचे 98,000 माझ्याकडे द्या, खिशातले 2,000 घालतो आणि 1 लाख रुपये पूर्ण करून भरून टाकतो. मालकाला बरं वाटलं, आता काही तोटा नाही. अंगावरची शाल काढून झाडली, बंडल सापडेना. उशी काढली, बंडल सापडेना. गादी काढली, बंडल सापडेना. मला म्हणायचं घर पालतं घातलं तरी बंडल सापडेल का? तो अनुभव त्याच काळात आहे. स्वप्नी महिमा. काही अनुभव स्वप्नाने अवस्थेने मर्यादित आहेत, काही अनुभव देशाने मर्यादित आहेत, काही अनुभव कालाने मर्यादित आहेत आणि काही अनुभव व्यक्तित्वाने मर्यादित आहेत. महाभारताचा प्रसंग आहे. भगवान कृष्ण परमात्म्याने अवतार घेऊन 150 वर्ष आपल्या भारत देशामध्ये विचरण केलं. द्वारकेसह अशा प्रकारचं विचरण केल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा निजधामाला गेले. सोबत अर्जुन होते, ते राहिले. आणि अर्जुन जेव्हा हस्तिनापूरला चालले, जात असताना अरण्याचा रस्ता लागला आणि अरण्यातल्या भिल्लांच्या स्त्रियांनी धरलं अर्जुनाला बडवलं.
ज्या अर्जुनाने 7 आचवणीला पाणी पाजलं त्याच अर्जुनाला भिल्लांच्या स्त्रियांनी बडवलं, त्या व्यक्तीचा काळात पडलेला फरक आहे. काबा लुटी गोपिका वही अर्जुन वही बाण. अनुभव माणसाचे बदलतात, परमार्थातले अनुभव असे बदलत नसतात. देशानेही बदलत नाहीत, कालानेही बदलत नाहीत, व्यक्तीनेही बदलत नाहीत आणि अवस्थेनेही बदलत नाहीत. कारण परमार्थातले अनुभव जे असतात ते सिद्धांतातले असतात आणि संसारातले जे अनुभव असतात ते परमात्मे असतात. आणखी एक वैशिष्ट्य सांगतो मला, प्रपंचातल्या अनुभवाचा आणि परमार्थातल्या अनुभवात फार मोठं अंतर आहे. संसारातला जो अनुभव आहे तो अनुभव येईपर्यंत त्याचं महत्व आहे. अनुभव आला की त्याचं महत्व कमी झालं, स्वरूपच आहे त्याचं. एखादी नवीन मॉडेलची मोटार निघाली कंपनीमध्ये आणि मग माणसाला वाटतं ती घ्यावी घ्यावी घ्यावी, जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आकर्षण असतं. घेऊन घरी आणली, पूजा केली की तिचं आकर्षण संपलं. प्रपंचाचं गणितच आहे. लक्षात करता प्रसंग सांगतो. वारकरी संप्रदायातले भूतपूर्व कीर्तनकार वैकुंठवासी हरिभक्तिमान श्री कृष्णदास महाराज लोहिया एक गमतीचा दृष्टांत सांगायचे. एकाच्या घरी एक आनंदाचा प्रसंग होता आणि म्हणून त्याने आपल्या घरी मेजवानी ठेवली. मेजवानी घेण्याकरता गावातले चांगली मोठी मोठीच माणसं बोलू, धनवान, गुणवान, ज्ञानवान, शीलवान, ज्यांच्याकडे कुठल्याच वाहनाची वाहन नाही अशी माणसं बोलवली. माणसं बैठकीमध्ये बसलेली होती. भोजनाचं सगळं तयार झालेलं होतं आणि ज्या हॉलमध्ये जेवण करायचं होतं त्यामध्ये घर मालकीने असे पाठ टाकलेले होते, पडीत ताटे ठेवलेली होती. घर मालकाने सांगितलं आता उठा, पंचाराध विधी करा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पंचार्ध विधी करण्याची परंपरा आहे. आपल्या ऋषी मुनींनी प्रत्येक व्यवहारामध्ये विज्ञानाचं चिंतन मांडलेलं आहे, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला त्याची कल्पना नाही. पंचार्ध विधी त्याला म्हणतात. 2 पाय 2 हात आणि तोंड हे सगळं धुवूनच जेवायला बसावं लागतं. स्वच्छता एक त्याचा मागचा हेतू जरी असला तर दुसरं शारीरिक विज्ञान हा त्याचा हेतू आहे. मला वेळ पुरला नाही म्हणून त्याच्यातलं मी चिंतन सांगणार नाही. मला सांगण्याचं इथे तसा पंचार्थ विधी करण्याकरता सर्वांना उठवलं. नेमकी माणसं पंचार्थ विधी करून त्या हॉलमध्ये प्रवेश करणार इतक्यात त्या घरातलं एक लहान मूल रांगत रांगत त्या हॉलमध्ये आलं आणि त्याने देहधर्म केला. आता ते काढत बसणं म्हणजे प्रदर्शनच की किती वाईट बसत नाही. घरची मालकीनबाई फार हुशार होती. ताबडतोब आतून पाठी आणली त्याच्यावर पालथी टाकली आणि वाढायला सुरुवात केली. वाढत असताना जवळजवळ अर्ध जेवण सगळ्यांचं झालेलं होतं. एकाच लक्ष पुन्हा पुन्हा त्या पाठीकडे चाललं. त्याच्या लक्षात येऊ लागलं बाईसाहेब बहुतेक सगळे पदार्थ वाढले, पण वाढता वाढता पाठी खाली ठेवलेला पदार्थ वाढण्याचं विसरले दिसत. गमत आहे ग. न मागावं तर जीभ गप्प बसू देत नाही, मागावं तर संभाईतपणा येतो. पण काही माणसं महाराज आमच्याकडे सूत्र आहेत महाराज, आहारी व्यवहारी भीड नसावी, जेवण्यात भीड नसावी, व्यवहारात भीड नसावी. जितकं आपल्याला लागतं ना, कोणी खादाड का म्हणेना, पण तेवढं भरपूर घ्यावं. आहारात ते भीड नसावी आणि व्यवहारात ते भीड नसावी. शेवटी एका माणसाने निर्भीडपणाने विनंती केली, बाईसाहेब तुम्ही सगळे पक्वान वाढता पण ते पाठी खालचं पक्वान काही वाढतच नाही. बाईसाहेब म्हणाले बघा मी वाढते तेवढंच घ्या, बाकीचं काही मागू नये. एवढे चांगले ताटाचे पक्वान नसताना पाठीकडे का लक्ष जावं त्याचं कारण आहे संसाराचं सूत्रच हे आहे. मिळत नाही तोपर्यंत त्याचं आकर्षण, मिळाल्यानंतर त्याचा आनंद संपणं म्हणजे संसार. रामायणामध्ये ऐकतो पुरुष मंडळी सांगत आलेली आहे. रावणाला म्हणे 80,000 बायका होते. मंदोदरी सारखे मुख्य पतिव्रता शूरपणकेच्या मुखातून भगवती सीता मातेच्या सौंदर्याचं वर्णन ऐकलं आणि ऐकल्यानंतर रावणाच्या डोक्यामध्ये एका सीता मातेच्या सौंदर्यातून 80,000चं सौंदर्य वजा गेलं. आता लहान लहान मुलं बसले त्यांना विचारायसारखं आहे, अधिक संख्येतून कमी संख्या वजा जाते का कमी संख्येतून अधिक संख्या वजा जाते बाळा? अधिक संख्येतून कमी संख्या वजा जाते का कमी संख्येतून अधिक संख्या वजा जाते? 80,000तून 1 वजा जावं का एकातून 80,000 वजा जावे?
पण गंमत आहे, प्रपंचाचं गणितच उलट होतं. एकातून 80,000 वजा झाल्या, पुढे काय झालं? रामायण झालं. पुढे काय झालं? सांगायचं माझा मुद्दा असा आहे की प्रपंचातले अनुभव येत नाही तोपर्यंत त्याला महत्व आहे, आल्यानंतर त्याचं महत्व संपतं. परमार्थातले अनुभव मात्र आल्यानंतर त्याचं महत्व वाढतं. या अनुभवामध्ये काही टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे आत्मकृपा, दुसरा टप्पा आहे शास्त्रकृपा, तिसरा टप्पा आहे गुरु किंवा संत कृपा. गुरु कृपेला किंवा संत कृपेला फार मोठं महत्व आहे पारमार्थिक क्षेत्रामध्ये. जोपर्यंत गुरु कृपा होत नाही तोपर्यंत बाकीची किती जरी साधना आपण केली, ज्ञानोबा सांगतात आता उपाय व नव सांगतो, जो आज्ञेचा आहे व तंतो अमूर्ताची परिमूर्तो कारुण्याचा. या कारणे श्री गुरुनाथ जव मस्तकी न ठेवी हात, तव निवृत्ती दासासे विनवित निवांत केली हो. गुरुची कृपा अत्यंत महत्वाची. पहिली कृपा लागते आत्मकृपा. आत्मकृपा म्हणजे आपलाच आत्मा आपल्यावर प्रसन्न पाहिजे, तेव्हा मनुष्य परमार्थामध्ये पुढे जात असतो. ज्याला आत्मकृपा नाही त्याला प्रत्यक्षात परमात्माची अनुभूती जरी जवळ आली तरी माणसं ती स्वीकारत नाही. जगद्गुरु तुकोबाला जगाच्या बाजारामध्ये देव घेऊन देत असताना ज्याला आत्मकृपा नव्हती त्याने तुकोबारानं उत्तर काय दिलं? देव न लगे, देव न लगे, देव न लगे, पहिली कृपा नाही, आत्मकृपा नाही. आपल्याच आत्म्याची आपल्यावर कृपा होणं याचं नाव आहे आत्मकृपा. अनंत कालापासून प्रपंचाच्या बंधनामध्ये आपण अडकलेलो आहोत. कधीही मना इतका प्रपंचामध्ये अनुभव आला नाही. कधी सुख आहे तर कधी दुःख आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते तर सुखाने कही दुःखही दिसे. प्रपंचामध्ये सगळं सुख नाही, सगळे दुःख नाही. सगळं सुख असतं तर ऋषी मुनीने परमार्थाकडे प्रवृत्ती वळवली नसते, आणि सगळं दुःख असतं तर कोणीच प्रपंच केलं नसतं. ते तर सुखाने काही दुःखही दिसे. ज्यांची यावर्षी 150वी जयंती आहे, स्वामी विवेकानंद असं म्हणतात जगामध्ये एक बाजूचं नाणं अजून व्हायचंय. नाणं म्हटलं की त्याला दोन बाजू असतात. नदी म्हटली की तिला दोन तट असतात. तसं जीवन म्हटलं की त्याला दोन तट आहेत. सुखाचं एक आहे, दुःखाचं एक आहे, ज्ञानाचं एक आहे, अज्ञानाचं एक आहे, पापाचं एक आहे, पुण्याचं एक आहे, जयाचं एक आहे, अपजयाचं एक आहे. जीवन गंगा नेहमी दोन तटाकावरती वाहत असते. याचा अर्थ असा की द्वंद्वामध्ये माणसाच्या जीवनाची परिपूर्णता कधी झाली नाही, होत नाही, होणार नाही. जोपर्यंत जीवनामध्ये द्वंद्व आहे तोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये सतत अशा प्रकारची अनुकूलता प्रतिकूलता येत नाही. पुढे आणखी पुढचा विषय आपल्याकडे सगळे संसारामध्ये जे सुख होत असतं ते सुखामुळे सुख होतं का दुःखामुळे सुख होतं? सुखामुळे सुख होत नाही, दुःखामुळे होत. पटवून देईन आपल्याला. उत्कृष्ट प्रकारचं पक्वानाचं ताट वाढून ठेवलं. ज्याला अजिबात भूक नाही त्याच्यापुढे जर ठेवलं तर त्या पक्वानाचं सुख होईल का? त्याला नाही होणार. मग त्याने भुकेचं दुःख सहन करावं लागेल. भुकेच्या दुःखातून जेवणाचं सुख तयार होईल. ज्याला भुकेचं दुःखच नाही त्याला जेवणाचं सुख
पाण्याचं सुख होण्याकरता तहानेचं दुःख भोगावं लागेल तर पाण्याचं सुख आहे. मुलगा होण्याचं सुख कोणाला? ज्याला मुलगा नसल्याचं दुःख आहे त्याला मुलगा झाल्यानंतर सुख होईल. तुमच्यासारख्याला तर फिकीरच नाही. पण ज्याला मुलगा होण्याचं दुःख कोणाला होऊ शकतंय? एक गंमत सांगेन आपल्याला. शेजारी शेजारी घर होती. दोन्ही घरी एका दिवशी एका वेळा दोन मुलं जन्माला आली. पण दोन घराची तहा वेगळी वेगळी होती. पहिल्या घरी जो मुलगा जन्माला आला तो 20व्या क्रमांकाचा होता. कदाचित आपल्याला विनोद वाटले, 20 मुलं. ते म्हणतात ना, पुरुषच्या काळामध्ये खूप अशा प्रकारची संतती असते. आणि दुसऱ्या घरी जो मुलगा झाला त्याच्या आई बापाचं लग्न झाल्यानंतर 20 वर्ष मुलाची वाट बघत होते. हो, प्रयत्न केले, पिंपळाचे प्रयत्न आणि तिसरी कृपा. संसारामध्ये माणसं अचानक मोठी झालेली दिसतात. त्याचं कारण सांगत ठरवत असताना मागे प्रारब्ध लावावं लागतं. आपल्याला भारत देशाचा इतिहास माहित असेल. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड हे राजवंशामध्ये जन्माला आले नव्हते किंवा युद्ध करून राजे झाले होते असे नव्हते. मुलं राखत असताना त्यांना उचललं, गाडीत बसवलं, काही कालांतराने गादीवर बसवलं. मला विचारायचंय, किती गुलाकी राजे होता तो? त्याचं कारण काय? कुठेतरी मागचं प्रारब्ध आहे आणि त्या प्रारब्धाच्या शक्तीने ते पद प्राप्त होणं. काही गोष्टी माणसाला मिळतात त्या प्रारब्ध शक्तीने मिळतात. आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक छोटासा प्रसंग सांगेल. योगाने श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार विद्यमान कांबळे साहेब उपस्थित आहेत. माझ्यापेक्षा त्यांना जास्त गोष्टी त्याच्यातल्या माहिती असतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी पंढरपूरला आषाढ शुद्ध एकादशीची पाठची पूजा तेव्हापासून जी सुरू आहे ती अजूनही देखील शासनाने तशी चालू ठेवलेली आहे. भूतकाळामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले होऊन गेले आणि ते जेव्हा विद्यमान मंत्री होते तेव्हा ते पंढरपूरला पांडुरंगाची महापूजा करण्याकरता आले. महापूजा करत असताना त्यांना बातमी कळाली की पंढरपूरला आज 15 लाख भाविकांचा समाज जमा झालेला आहे. त्यांना हे कळेना एवढा समाज या ठिकाणी कसा काय एकत्र आला. पूजा संपल्यानंतर पांडुरंगाच्या पुढे गरुड खांबाजवळ बसून प्रसाद देण्याची पद्धत आहे. प्रसाद देत असताना बाबासाहेब भोसलेंनी पुजाऱ्याने विचारलं, का हो, ज्या अर्थी 15 लाख समाज पांडुरंगाकरता जमा झाला त्या अर्थी पांडुरंगाचे चमत्कार काहीतरी असल्याशिवाय राहणार नाही. माणसं का जमा झाली एवढी? एखादा चमत्कार सांगाल का? त्या पुजाऱ्यांमध्ये टिंगरे नावाचे एक पुजारी होते, ज्यांना राजकारण चांगलं कळत होतं. त्यांनी सांगितलं, बाबासाहेब आमच्या पांडुरंगाचा चमत्कार हाच आहे, तुमच्यासारखे मुख्यमंत्री होतात हाच मोठा चमत्कार आहे. मागचं कुठेतरी प्रारब्ध असेल ना. एकदम मनुष्य कसा प्रपंचामध्ये मोठा होतो कुठलं तरी त्याचं मागचं प्रारब्ध अवशेष असतं. कोणी या साधू संतांनी प्रारब्धाने अर्थात दैववादामुळे समाजाला आळशी बनवलं मुळीच नाही. आपण साधू संतांना ओळखलंच नाही, अभ्यासलंच नाही. संतांनी प्रयत्नाला जितकं मोठं ठेवलंय तितकं प्रारब्धाला मोठं ठेवलं नाही. प्रारब्ध या शब्दाचा अर्थच आपल्याला कळत नाही. भूतकाळात केलेल्या प्रयत्नाचा अदृश्य परिणाम म्हणजे प्रारब्ध आहे. मी बोलत असताना मुद्दाम प्रयत्न मध्ये ठेवला. अगोदर प्रारब्ध आणि नंतर कृपा. प्रयत्नानेच प्रारब्ध तयार होतो आणि प्रयत्नानेच कृपा होते. प्रारब्ध त्याला म्हणतात ज्या मागची आपली सत्कर्म दुष्कर्म शक्ती फल भोगण्याकरता जेव्हा ती जागृत होते तिला शास्त्राने प्रारब्ध ही संज्ञा दिली आहे. प्रारब्धेची जोडी धरण, प्रारब्धेची वाढी मान, सोस करसी वाया भजमना पंढरी राया. पुरुष एक शक्ती ती. याच्यानंतर महत्वाची शक्ती आहे प्रयत्न शक्ती. माणसं जी मोठी होत असतात खऱ्या अर्थाने प्रयत्नानेच मोठी होत असतात. आमच्या बालपणामध्ये कविता होती, प्रयत्न वाळूचे
कणरगडिता तेरही गळे. हो, महाराज सांगतात जे असाध्य गोष्टीत ना प्रयत्नामुळे साध्य होतात. असाध्य ते साध्य करिता शकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासी. माणसं मोठी होतात एकदम होत नाही. आता दोघे मृदंग वादक आहेत, त्यांना विचारा तुम्ही घर बसता एवढा मृदंग वाजवू शकलात का? न प्रयत्न करता वाजवू शकता का? खूप मोठे सायन्स करावं लागले तेव्हा एवढं वाजवतात. अगोदर 2 गवयांनी चाल म्हटली, त्यांना विचारा तुम्ही घर बसता म्हणू शकलात का? आमचे गोपाळ महाराज घर बसले आपल्याला आलं काही. कोणताही गुण म्हणा, ज्ञान म्हणा, मोठेपणा म्हणा, घर बसल्या होत नसतं, त्याला प्रयत्न करावा लागतो. एक छोटासा प्रसंग सांगेल. पाश्चात्य देशामध्ये आइन्स्टीन नावाचा वक्ता होऊन गेला, जगप्रसिद्ध वक्ता झाला. असं होतं तो लहान होता तेव्हा त्याच्या मनामध्ये अशी जिद्द होती की मी जगप्रसिद्ध वक्ता व्हावा. पण त्याच्यामध्ये 2 दोष होते. बोलत असताना तो बोबडा बोलायचा आणि बोलता बोलता त्याचे खांदे खालवर व्हायचे. बोलत असताना श्रोत्यांचं लक्ष वक्त्याच्या अभिनयाकडे असतं, कारण वक्त्याचे अभिनय भिन्न भिन्न असतात. काही वक्ते मागे पुढे सरकतात, काही वक्ते गोल प्रदक्षिणा करतात, काही वक्ते खाली वाकून आपल्या गुडघ्यावर हात ठेवून जवळच्या माणसाला विचारून बेजार करतात, काही वक्ते अजिबातच हालत नाहीत. प्रत्येकाचे अभिनय भिन्न भिन्न असतात. तेव्हा त्या अभिनयाकडे श्रोत्यांचं लक्ष असतं. या आइन्स्टीनचे खांदे खालवर झाले की लोक गदगद हसायचे, त्याला अपमान वाटायचा आणि वाईट वाटायचं. पण प्रयत्नवादी 2 नागव्या तरवारी घेतल्या. अरण्यामध्ये जायचं, एक झाड होतं, त्या झाडाची फांदी अशी आडवी होती. त्या आडव्या फांदी त्या नागव्या तरवारीशी बांधल्या आणि त्याच्या खाली असं उभं राहायचं. खांदे वर आलं की तरवारीचा स्पर्श व्हावा अशा अंतराने उभं राहायचं. पाहता पाहता त्या तरवारी न बांधताना सुद्धा चांगला स्खलित वक्ता झाला. त्याचं नाव आइन्स्टीन. प्रयत्नाने होतो. जगामध्ये कोणतीच गोष्ट असाध्य नाही, तिच्याकरता कसून प्रयत्न करण्याची गरज आहे. मी चिंतनामध्ये प्रयत्न हा मध्यवर्ती ठेवलाय. प्रयत्नाचाच परिपाक प्रारब्ध आहे आणि प्रयत्नाचाच परिपाक कृपा आहे. कृपा सुद्धा अचानक होत नाही. महाराज वारकरी संप्रदायामध्ये संतांचा इतिहास माहित आहे. विश्वमाऊली ज्ञानोबांच्या कृपेचं महत्व आपल्याला माहित आहे. ज्ञानोबांच्या आरतीमध्ये वर्णन होता कृपा तुमची पशु निर्जीव चाली भिंती महिमा आगाल. ज्ञानोबा असे कृपा करतात की रेड्याला सुद्धा बोलवतात. मग आपल्याला सुद्धा ते ज्ञान देतील अशा भरवशावर आपण नुसतं राहिलं आणि काही प्रयत्न जर केले नाही, मला वाटत नाही कृपा होईल. थोडा कोणाला वाटेल नास्तिकवाद वाटेल, पण आपल्याला विचारेल ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला हे वास्तव आहे. किती रेडे बोलवले याची संख्या सांगा बरं. एकच बोलवला. भिंत चालवली ही खरी, पण किती भिंती चालवल्या? एकच चालवली. सच्चिदानंद बाबा उठवले, पण किती सच्चिदानंद बाबा उठवले? स्त्रीचा पुरुष केला, पण किती स्त्रियांचा पुरुष केले? एकच. त्याचं कारण माहिती, त्याच्या पाठीमागे कुठलं तरी एक कारण आहे. त्या त्या प्रसंगाचं एक विशिष्ट अमूर्त कारण आहे. जगद्गुरु तुकोबा ज्ञानोबा यांचा महिमा सांगत असताना म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज काय करणार नाही, करेल ते काय
हे महाराज पुढे का परिपाही बीज शुद्ध ज्याने आपल्या प्रयत्नाने तो अधिकार मिळवलेला त्यांच्यावर कृपा होत असते याचा अर्थ कृपा होण्याकरता सुद्धा प्रयत्नाची गरज आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये प्रयत्नपूर्वक परमार्थाची वाटचाल करण्याच्या प्रसंगामध्ये एक त्यांचा प्राप्त काळ घडी प्रकार आला. साधन करत असताना प्राप्त काळ येत असतो. प्राप्त काळ म्हणजे आपण केलेली साधना फलीभूत होण्याचा एक काळ आहे, त्याला म्हणतात प्राप्त काळ. आक्रोळ भगवान कृष्ण परमात्म्याच्या दर्शनाकरता खूप प्रयत्न करत होते, रात्रंदिवस चिंतन करत होते. एके दिवशी यमुनेमध्ये स्नान करत असताना पाण्यामध्ये बुडी मारली आणि बुडी मारल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याचं दर्शन पाण्यात झालं, कारण तो प्राप्त काळ होता. तुका म्हणे येथे नचेल येता तरी प्राप्त काळ घडी आले आले. तसं महाराज आपली साधना करत असताना त्यांचा प्राप्त काळ आला आणि त्या प्राप्त काळामध्ये गुरुनी कृपा केली. तो अनुभव अभंगाच्या पहिल्या चरित्रामध्ये प्रकार तीन आहेत: भौतिक चरित्र, दैवी चरित्र आणि आध्यात्मिक चरित्र. जे भाग्यवान आपल्या भौतिक जीवनाला दैवी जीवनामध्ये प्रवेशित करतात ते दैवी चरित्र वेगळे आहे. आणि दैवी चरित्रातून आध्यात्मिक चरित्रामध्ये तिसरा प्रकार आहे. लक्षात येण्याकरता सांगतो, प्रेममूर्ती नामदेव महाराज त्यांचं जे भौतिक चरित्र होतं त्या भौतिक चरित्रातून त्यांचा दैवी चरित्रामध्ये प्रवेश झाला. वयाच्या 5व्या वर्षी भगवान पांडुरंग परमात्म्याला दूध पिण्याकरता भाग पाडले. हा दैवी जीवनातला प्रवेश. बराच काळ भगवान पांडुरंग परमात्म्यावर बोलणं वगैरे सगळे व्यवहार नामदेव महाराज करत होते. हा दैवी जीवनातला प्रसंग आहे. पण जेव्हा पंढरपूरच्या वाळवंटामध्ये कीर्तनामध्ये मुक्ताबाईंनी सांगितलं की या संतांना कच्च किंवा पक्क पाहण्याकरता गोरबा काका उठा. गोरबा काकाने जेव्हा परीक्षा पाहिली, नामदेव महाराज जेव्हा पळून गेले तेव्हा सांगितलं की एवढंच बडग कच्चे बाकी सगळे पक्के. पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे.
पांडुरंग परमात्मा करता नामदेव महाराज जेव्हा गेले आणि विचारलं, देवा मला सगळ्यांनी वेळेत काढलंय, कसं म्हटलंय, खरं मी कसं आहे का? भगवान परमात्माने सांगितलं, नामदेवा खरंच कसं असतं. पुन्हा स्वतः भगवान पांडुरंग परमात्माने 3 वेळेला परीक्षा घेतल्या, पण पांडुरंग परमात्म्याला नामदेव महाराज ओळखू शकले नाहीत. अशा वेळेला औंढ्या नागनाथला विसोबा खेचरांच्याकडे पाठवलं आणि त्याने कृपा केल्यानंतर मग अध्यात्म जीवनामध्ये प्रवेश झाला. भौतिकातून दैविकात आणि दैविकातून अध्यात्मात असा उत्तरोत्तर अशा प्रकारचा कर्म असतो. महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये सत्यगुरुराय कृपा मज केली. सत्य हे विशेषण काही वेळा गुरुचं वापरलं जातं किंवा काही वेळा कृपेचं वापरलं जातं. गुरु कोणाला म्हणतात? उकार स्पंदकार स्यात् ऋकार स्पंद निरोधका अंधकार निरोधित्वात् गुरुरित्यभिधीयते. गु शब्दाचा अर्थ अंधार आहे आणि ऋ शब्दाचा अर्थ नाश आहे. जो अज्ञान अंधकाराचा नाश करतो त्याला गुरु असं म्हणतात. गुरुचे तसे प्रकार भरपूर आहेत. दत्तात्रयाने 24 गुरु केले होते. नाथ महाराज सांगतात, प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्य अवश्य पाहिजे आचार्य. संसाराला देखील गुरु लागतो आणि परमार्थात तर लागतोच लागतो. कोणीतरी मार्गदर्शक लागतो. प्रत्येक क्षेत्रातला परमार्थ हा अदृश्य पंथ आणि अत्यंत अवघड पंथ, त्याच्यामध्ये तर गुरुशिवाय कोणी चालू शकत नाही. गुरु बिन कोण बतावे बाट, बडा बिकट यम घाट. गुरुशिवाय कोण मार्गदर्शन करणार आहे? महाराज म्हणतात, मी साधना करत असताना माझा प्राप्त काळ आला आणि गुरु राजाने माझ्यावर कृपा केली. सत्य गुरु राय. सत्य गुरुचं विशेषण दिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की काही वेळा गुरु काही असत्य सुद्धा असल्याचे शिकले. असत्य गुरु म्हणजे गुरुपणाचा स्वयं आपल्या जीवनात धारण करून गुरुत्वाची योग्यता ज्याच्यामध्ये नाही पण मी गुरु आहे असं जे भासवतात ते असत्य गुरु. श्रीमद भगवद्गीतेमध्ये गुरुचं लक्षण सांगत असताना श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ हे गुरुची 2 लक्षण आहेत. श्रोत्रिय म्हणजे ज्याला शास्त्राचा अभ्यास आहे आणि ब्रह्मनिष्ठ म्हणजे प्रत्यक्षात ज्याला अनुभव आहे, अशी दोन्ही योग्यता ज्याच्यामध्ये तो खरा गुरु आहे. श्रोत्रियता आणि ब्रह्मनिष्ठता ज्यांच्याकडे पूर्णपणे एकवटलेली आहे असे जे असतात त्यांना म्हणतात सत्य. तद्व्यक्ती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस् तत्वदर्शिन. जे ज्ञानी आहे आणि तत्वदर्शी ज्याला तत्व लक्षात आलेला आहे असे जे महापुरुष असतात ते गुरु या पदाला योग्य असतात. तुकोबारा म्हणतात, अशा सत्य गुरुनाथाने माझ्यावर कृपा केली. कृपा हा एक अमूर्त शक्ती संचलनाचा भाग आहे. बक्षीस वेगळं, हक्क वेगळा, दान वेगळं, उपकार वेगळा आणि कृपा वेगळी. तसं अलीकडे कृपा या शब्दाला बरंच खाली आणलेलं आहे. कृपा कशाला म्हणतात? जे चैतन्याच्या प्रांतामध्ये जी शक्ती प्रवेश करविते तिचं नाव आहे कृपा. प्रपंचामध्ये देखील माणसे या कृपा शब्दाला संपणाने वापरतात. लग्नाला वराडी मंडळी जमा झालेली असते, लग्न झालेलं असतं आणि लग्न लागल्यानंतर कोणीतरी एखादा सूचक येतो, हातामध्ये माईक घेतो आणि सर्वांना विनंती करतो, कृपा करून पाहुणे मंडळींनी जेवायला बसावं. आता जेवायला बसायला काय कृपा करायला लागते का? ते जेवायलाच आलेले असतात, कृपा करायला नसतं. कृपा शब्दाला अत्यंत खाली आणलं जातं. सांगण्याचा माझा मुद्दा असा, जी अमूर्त अशा प्रकारच्या चैतन्यामध्ये प्रवेश करणारी जी शक्ती आहे तिचं नाव आहे कृपा. या कृपेचे प्रवाह शास्त्रामध्ये 4 सांगितलेले आहेत. एक शब्द कृपा, दुसरी दृष्टी कृपा, तिसरी स्पर्श कृपा आणि चौथी संकल्प कृपा. हे 4 प्रवाहाने एका जीवात्म्याकडून दुसऱ्या जीवात्म्याचं श्रेष्ठपण ठरवण्याकरता जो शक्ती प्रवाह आहे त्या शक्ती प्रवाहाचं नाव आहे कृपा. महाराज म्हणतात, माझ्यावर सद्गुरुनाथाने कृपा केली. पण एक बाजूला आनंद आहे, दुसऱ्या बाजूला खेद आहे. माणसाच्या जीवनामध्ये भावसंधी एक अवस्था असते. भावसंधी म्हणजे एक बाजूला अस्तित्व आहे तर दुसऱ्या बाजूला नास्तित्व आहे.
होकार आणि नकार दोन्हीचं मिश्रण याला म्हणतात भावसंधी. इकडचं एक उदाहरण आपल्याला सांगून जाईल म्हणजे लक्षात येणार आहे. सुशिक्षित माणसाला मी सांगतो ते नाव नक्की माहित आहे. राम गणेश गडकरी एक मोठे प्रख्यात कादंबरीकार होऊन गेले. मग ते लोकांना सांगत असताना देव नाही असं सांगायचे. लिखाण लिहिताना सुद्धा देव नाही असंच लिहायचे. भल्या पहाटे फिरण्याकरता जायचे. स्वामी रामतीर्थांचं म्हणणं असं आहे, पहाटे फिरण्याचा जो व्यायाम आहे याच्यामध्ये सगळे प्राणायाम होतात, स्वतंत्र प्राणायाम करण्याची गरज नाही म्हणून ते फिरण्याकरता जायचे. जात असताना जेव्हा घराच्या बाहेर पडायचे आणि घराच्या गावाच्या बाजूला एक असे प्रकारचं मंदिर असायचं. आपल्या संस्कृती नियमाप्रमाणे मंदिराच्या समोरून जात असताना किती जरी गडबड असली तर देवाला नमस्कार केल्याशिवाय पुढे जाऊ नये. आणि तसं जर पुढे गेलो तर त्या देवतेचा अवमान केल्याचं विनाकारण पाप लागतं. हा आपल्या संस्कृतीचा नियम आहे. तो गडकऱ्यांना मान्य होता. त्याने बरोबर मंदिराच्या जवळ गेलं की आपल्याला कोणी पाहत नाही पहिल्यांदा खात्री करायची. पायातले जोडे काढायचे बाहेर आणि आज जाऊन देवाच्या पाया पडायचं आणि बाहेर निघून जायचं. बघता बघता ही गोपनीय गोष्ट त्यांच्या मित्राला समजली आणि समजल्यानंतर एके दिवशी तो मुद्दाम भल्या पहाटे 3 वाजता मंदिरामध्ये एका खांबाला अडून बसला. ठरल्याप्रमाणे आपले गडकरी आले. त्यांच्या लक्षात आलं नाही, आपल्याला कोणी पाहत नाही असं वाटलं आणि मध्ये जाऊन देवाच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर मित्राने मागून जाऊन पाठीवर थाप मारली. का गडकरी काय करताय? काय करतो म्हणजे देवाच्या पाया पडतो. लोकाला सांगता देव नाही म्हणून आणि तुम्ही मात्र पाया पडता, काय भानगड आहे? गडकऱ्यांनी सांगितलं लोकांना सांगतो देव नाही म्हणून, पण असलाच तर असल्यावरही भरवसा नाही आणि नसल्यावरही भरवसा नाही. याला म्हणतात भावसंधी. जीवनामध्ये असा भावसंधीचा प्रकार घडला. एका बाजूला फार मोठा आनंद आहे की गुरुदेवाने आपल्यावर कृपा केली, पण दुसऱ्या बाजूला एक खेद आहे. परिणामी घडली सेवा काही केली. परिणामी घडली सेवा काही. एक खेद वाटतो तो कुंभारांना. आपला खेद प्रगट करतात, माझ्याकडनं गुरुची काही सेवा केली नाही. जगामध्ये नियम असा आहे, कोणताही मोठेपण मिळवण्याकरता काहीतरी मूल्य दिल्याशिवाय मनुष्य मोठा होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी एक व्यवहाराचं सूत्र सांगितले. तपेविना दैवत दिलेल्या विना कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर त्याच्याकरता काहीतरी मोबदला द्यावा लागत असतो. महाराज म्हणतात मी त्या बाबतीमध्ये कमी पडलो. व्यवहारामध्ये कुठलाही प्रसंग असू द्या, फुकट वस्तू कोणतीच मिळत नाही. कुठला ना कुठला तरी मोबदला दिल्याशिवाय मिळत नाही. प्रसंग सांगेल गमतीचा. एक गरीब कुटुंबामध्ये आणि जीवन जगत असताना दिवाळ सण जवळ आलेला होता. रोज दिवसभर कष्ट करायचं, पैसे आणायचे आणि धान्य आणून दळून खायचं असं घर चालवत होतं. दिवाळ सणाकरता काही अगोदरच बाजार करावा आणि दिवाळीचे पदार्थ तळून ठेवावे अशी काही शक्ती नव्हती. घर मालकाने विचार केला की माझ्या शेजारची लहान मुलं चांगले चांगले पदार्थ खातील आणि माझी मुलं तोंडाकडे बघतील, काहीतरी केलं पाहिजे. आपल्या मित्राकडनं उसने पैसे घेतले आणि फरसांच्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्याला लाडूचं ताट दिसलं. लाडूचं ताट दिसल्याबरोबर दुकानदाराला विचारलं काय भाव लाडू. दुकानदाराने त्याचे भाव सांगितले. खिशामध्ये जेवढे पैसे होते तेवढ्या पैशाचे लाडू द्या म्हटल्यानंतर दुकानदाराने ते लाडू मोजायला सुरुवात केली
अर्धे लाडू मोजणं होता न होतो तो त्याचं लक्ष गेलं जिलेबीच्या ताटाकडे. त्याचे विचार बदलले. त्याला वाटलं हरभऱ्याचे पदार्थ वातोळ आहेत, कदाचित आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. हे न घेतले बरं सांगितलं त्या दुकानदाराला, हे बघा तुम्ही असं करा, ते लाडू आहेत करा, तेवढ्याच किमतीची जिलेबी द्या. दुकानदाराने आपले ते लाडू परत ठेवले. जिलेबी मग मोजायला लागला. मोजता मोजता त्याचं लक्ष गेलं गुलाबजामच्या ताटाकडे आणि मनामध्ये पुन्हा विचार बदलला. जिलेबीपेक्षा गुलाबजाम जर नेले तर त्याच्यामध्ये खवाय पौष्टिकपणा आहे, आपण तेच नेले तर काय बिघडलं. तर दुकानदाराने सांगितलं बघा असं करा, ते जिलेबी रहित करा. व्यापारी क्षेत्रामध्ये व्यापारी सहनशील लागतो तरच व्यापार होत असतो. व्यापाऱ्याला वाटलं हेही विकायचंय तेही विकायचं, जाऊ दे रहित म्हणतो तर रहित. ते जिलेबी बाजूला ठेवली आणि त्याच्या सांगितलेल्या किमतीप्रमाणे ते गुलाबजाम वजन केलं आणि तर घेऊन टाकाय. आपला भिशोचा डबा काढला, डब्यामध्ये ते गुलाबजाम भरले आणि डब्याचं तोंड लावून पिशवी हातामध्ये घालून खाली 2-3 पायऱ्या उतरला. उतरल्यानंतर त्या दुकानदाराने विचारलं, अहो भाऊसाहेब आमचे पैसे द्यायचे विसरून तुम्ही चालले. कारण गिरायकाचा सुद्धा सन्मान ठेवावा लागतो. पैसे द्यायचे विसरून पुढे चाललात. गिरायकाने विचारलं कशाचे पैसे म्हणता. कशाचे म्हणजे गुलाबजाम घेऊन चाललात ना. ते गिरायकाने सांगितलं, हो सावकार गुलाबजाम जे घेतले ते जिलेबीच्या मोबदल्यात घेतले, पैसे काय द्यायचे. व्यापाऱ्याने विचारलं मग जिलेबीचे पैसे द्या. अहो जिलेबीची घेतली ती लाडूच्या मोबदल्यात घेतली आहे. लाडूचे पैसे द्या. लाडू घेतलेच नाही तर पैसे द्यायचं काय कारण आहे. व्यापाऱ्याला आपलं गिरायक का गिराय उतरून देईल का त्याला खाली, त्याचं मूल्य त्याला द्यावंच लागणार आहे. तसं कुठल्याही क्षेत्रामध्ये त्या वस्तूचं मूल्य द्यावं लागत असतं. महाराज तर म्हणतात माझ्याकडनं सेवा घडली मिळाली कशी. त्याचं उत्तर असं आहे, तुका म्हणे पूर्व पुण्य ठेवा उडवला. तुका म्हणे माझं नगडता सेवा पूर्व पुण्य ठेवा उडवला. माझ्या पूर्व पुण्याचा तो ठेवा होता आणि त्याच्या परिणामामध्ये मला या गोष्टी मिळाल्या. पण वर्तमान काळामध्ये मी मात्र त्यांची सेवा करू शकलो नाही. ही अंतःकरणातली खंत तुकोबायांच्या अंतःकरणामध्ये जाणवली. गुरु शिष्याच्या परंपरेच्या बाबतीमध्ये शिष्याने गुरुची सेवा करावी लागते. तद्रीती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तेच सेवा हा दारवंडा ज्ञानोबा म्हणतात. सेवा हे दार आहे. महत् सेवा द्वार माहुर विमुक्ते. हे मुक्तीचं महत्वाचं द्वार जर कोणतं असेल तर साधू संतांची सेवा आहे. महाराज म्हणतात मला ती घडली नाही, पण त्याने अपेक्षा करायला पाहिजे. संतांनी म्हणायला पाहिजे होतं की माझी तुम्ही सेवा करा, पण संत कधीही सेवा करा असं म्हणत नाही. कारण गुरुच्या ठिकाणी एक मोठं तत्व अशा प्रकारचं सांभाळलेलं असतं. जगाकडनं आपण सेवा घ्यावी ही अंतःकरणात त्यांच्या कधी इच्छा नसते. न इच्छू सेवा स्वइच्छा जगा. सेवा इच्छा जगाची अवज्ञा देवाची ते वेगळे. परमात्म्याची अवज्ञा होते कारण ज्याच्याकडून आपण सेवा घेण्याची इच्छा करतात त्यांच्यामध्ये परमात्म्याचा अंश आहे आणि त्या परमात्म्याने आपली सेवा करावी असं जर आपल्या मनामध्ये आलं तर एक प्रकारची देवाची अवज्ञा घडते. जगद्गुरु तुकोबा स्पष्ट सांगतात, शिष्याची जो नेघे सेवा मानी देवा सारिखे त्याचा फळे उपदेश अनेका दोष. गुरुने सेवा मागितली नाही पण यांना मात्र मनातून असं वाटू लागलं माझ्याकडनं सेवा घडू शकली नाही.
महाराज तुम्हाला सद्गुरूंनी कृपा केली, कशी काय कृपा केली त्याची घटना महाराज अभंगाच्या दुसऱ्या सापडली वाटे जाता गंगेत मस्तकी तो जाना ठेवीला कर. प्रसन्न असा की जगद्गुरु तुकाराम महाराज झोपेमध्ये होते आणि महाराजांना असं स्वप्न पडलं की आपण गंगेच्या स्नानाला चाललेलो आहोत. गंगेच्या स्नानाला जाता जाता सद्गुरूंनी मला रस्त्यातच थांबवलं आणि थांबून मस्तकी तो जाना ठेवीला कर माझ्या डोक्यावर हात ठेवला. एक हस्तकृपा ज्याला स्पर्श कृपा म्हणतात, ही स्पर्श कृपा आहे. मगाशी आपण संकेतामध्ये बोलून गेलो. जेव्हा गुरु एखाद्या शिष्यावर कृपा करतात तेव्हा त्या 4 प्रकारच्या कृपा असतात. पहिली कृपा आहे दृष्टी कृपा. पाहण्यामध्ये फरक आहे. जेव्हा गुरु शिष्याकडे दृष्टी कृपा करत असतात तेव्हा वेदक आणि भेदक दृष्टिकोनातून शिष्याच्या आज्ञाचक्रामध्ये एकाग्रतेने पाहत असतात. आणि एकाग्रतेने पाहिल्यानंतर त्याच्या षडचक्राचं भेदून आत्मतत्वज्ञानाचा उपदेशाला होतो. याला दृष्टिकृपा म्हणतो. कृपा कटाक्ष न्याहळिले आपुले पदे बैसविले बाप रकुमा देवीवर विठ्ठले भक्तादी दिले वरदान. कोणाला वाटेल असं दृष्टीने कुठे परिणाम होत असतो का? हे लोकांना विश्वास बसण्याकरता भगवंताने एक असा प्राणी निर्माण केलेला आहे की तो दृष्टीनेच काम करतो. कासव जेव्हा पिलाला जन्म देतं पण कासवाला स्तनेंद्रिय नसतं. लहान अशा प्रकारचं जे पिलू असतं ते वाढण्याकरता मग त्याला आहार कोणता आहे? कासवीचे बाळ
आमचे बाळ वाढे कृपादृष्टी दुधाना हे भेटी अंगसंग. कासवी आपल्या मुलाकडे फक्त प्रेमाने पाहते आणि पाहिल्यानंतर मुलाचं पोट भरतं. हा भगवान परमात्माने दृष्टीचा झालेला परिणाम जगात पाहण्याकरता एक दृष्टांतच बनवलेला आहे. कारण दृष्टीचा परिणाम होतो. दोन प्रकारचे परिणाम आहेत. पाहणाऱ्याचा पाहिलेल्या वस्तूवर परिणाम होतो आणि पाहिलेल्या वस्तूचा पाहणाऱ्यावर देखील परिणाम होतो. असे दोन्ही अशा प्रकारचे परिणाम होते. काही वेळेला पाहणाऱ्या वस्तूचा पाहणाऱ्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ आपल्याकडे एखादा सर्प दिसला तर परिणाम कोणावर होतो? आपल्यावर होतो. एका दृष्टिकोनातून सर्पाची भीती तरी वाटते किंवा सर्पाविषयी क्रोध तरी जागा होतो, आपल्यावर परिणाम होतो. पाहिलेल्या वस्तूचा पाहणाऱ्यावर परिणाम होतो. गावामध्ये एका मोठ्या श्रीमंताच्या मुलाची लग्नाची वरात चाललेली होती आणि वरातीमध्ये सनई वादक मोठ्या अनेक लोकांना घेऊन तो रंजवत होता. बरीच माणसं त्याच्या सनईमध्ये रममान झालेली होती. 2-4 लहान लहान मुलं असं बसलेली होती. एका मुलाने सांगितलं, अरे या बाबाने बऱ्याच लोकांना गुंतवलेलं आहे, पण याची सनई बंद पाडू का? बाकीच्या मित्रांनी सांगितलं, तुझं काय ऐकणार आहे? तो मालकाने त्याला सुपारी दिलेली आहे, तो काय ऐकणार आहे तुझं? लहान मुलांना मी काय त्याला सांगणार नाही, काही नाही, पण मात्र त्याची सनई बंद पाडणार म्हणजे बंद पाडणार. कसे बंद पाडतोस? थांबा तुम्हाला दाखवतो. घरामध्ये गेला आणि एक विधभर चिंचेचा पिकलेला आकडा आणला. सनई वाजवणाऱ्याच्या पुढे नुसता धरला. त्याला काय बंद कर म्हणावं लागेल का? आपोआप जिभेला पाणी सुटतं. ते पाहिल्या जिभेला पाणी सुटतं. पाहिलेल्या वस्तूचा पाहणारा होतो असतो परिणाम आणि याचा उलटा अशा प्रकारचा परिणाम होत असतो. पाहणाऱ्याचा पाहिलेल्या वस्तूवर होणारा परिणाम. दोन्ही प्रकारचे परिणाम असतात. तेव्हा असा परिणाम सद्गुरूंनी माझ्या जीवनामध्ये कृपादृष्टी केली आणि कृपादृष्टीचा माझ्यावर परिणाम झाला. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना आणि त्याच्यानंतर माझ्या मस्तकी तो जाना ठेविला कर. माझ्या डोक्यावर हात ठेवला. याला स्पर्श कृपा म्हणतो. स्पर्शातून आपले भाव किंवा आपलं ज्ञान संचालित करणं त्याचं नाव आहे स्पर्श कृपा. अलीकडे विज्ञानातून हे लवकर कळण्यासारखं आहे. करंटचं वायर बिगर करंटच्या वायरला चिटकवल्यानंतर इकडचा करंट तिकडे कसं काय जातो? त्याचं कारण त्याच्यात ऊर्जा आहे. ऊर्जा शक्ती संक्रमित होते. तसं चैतन्याची ऊर्जा शक्ती संक्रमित होते. रामायणातला एक छोटासा प्रश्न सांगून जाईल. राजा दशरथाने म्हणतात आरसा पाहिला आणि डोक्याचा एक पांढरा केस पाहिला. केस पाहिल्याबरोबर मनातला विचार बदलला की आता मी राज्य चालवण्याकरता योग्य राहिलेलो नाही. माझा राम हा उत्तराधिकारी राज्य चालवण्याकरता योग्य आहे. आपण हे राज्य आता त्याच्या स्वाधीन केलं पाहिजे. समाजामध्ये दोन प्रकारची माणसं असतात. एक अत्यंत जाणीवकार मनुष्य असा असतो. आपला उत्तराधिकारी कार्य करण्याकरता योग्य झाल्यानंतर आपल्या कमरेच्या किल्ल्या सोडून त्याला देतो आणि सांगतो तुझा प्रपंचाने तू आता मला पुढच्या उद्धाराकरता संपूर्ण आयुष्याचा वापर करायचा आहे. हे तुझा प्रपंचाने तू कमरेच्या किल्ल्या सोडून देतो. मग दुसरा असा एक वर्ग आहे तो कमरेच्या किल्ल्या सोडून देत नाही, कापून घ्यावे लागतात. कापून केव्हा घ्यावे लागतं ते लक्षात येण्यासारखं. सोडतच नाही मला हो मिळत तरी लागाम सोडतच नाही. राजा दशरथाने ताबडतोब निर्णय घेतला की आता मी योग्यतेचा नाही, माझं राज्य मी रामाच्या स्वाधीन केलं पाहिजे. म्हणून रामाचं राज्य घोषित केलं. ती घोषणा बघता बघता सर्वांच्या कानावर गेली. कैकेयीच्या कानावर गेली. कैकेयी मोठ्या प्रेमाने आनंदाने नाचू लागली. आता रामराज्य येणार आहे, रामराज्य येणार आहे. योगाने कैकेयीची एक सल्लागार होती. तिचं नाव होतं मंथरा. मोठ्या लोकांच्याकडे सल्लागार असतात, पण काही सल्लागार असे असतात की ज्यांचे सल्ला घेतल्यानंतर घेणारा गारच होतो, असे सल्लागार असतात. मंथरा कशाच पद्धतीची सल्लागार होती. तिने विचारलं मालकीनबाई काही तुम्हाला नवं जुनं कळालं का? म्हणजे कळालं नाही. काय कळालं? रामराज्य ना? हा म्हणे रामराज्य कळालं. मग तुम्हाला काय वाटतं का? मला आनंद वाटतो. काय वेळे आहात, मी तुमचे सल्लागार आहे, लक्षात ठेवा. तुमचे मागचे 2 वर्ष शिल्लक आहेत. एका वराने तुम्ही असं करा, रामाला वनवासाला पाठवायला हवा आणि
दुसऱ्या वराने भरताला गादी मागवा ना. तुम्ही कसं काय ते ऐकून आनंदी होता. एक लक्षात ठेवण्यासारख्या इतिहासामध्ये कैकेयी ही मुळात कैकेयी नव्हती महाराज. कैकेयीचं भगवान रामचंद्र अत्यंत प्रेम होतं. राघव हे नाव कैकेयीने ठेवलं होतं. फार मोठा प्रसंग आहे वेळवाडीला आपली. सगळ्यात मोठा असा की जेव्हा मंत्र्याने भरपूर प्रयोग केले पण कैकेयी ऐकेच ना महाराज. शेवटी मंत्र्यांनी सांगितलं मी एवढी तुम्हाला चांगली सल्ला देत असताना तुम्ही ऐकत नाही. आता काय करावं. फक्त तुमच्या प्रेमापोटी आता तुम्हाला आलिंगन द्यावं वाटतंय. मंथरा पुढे सरकली आणि कैकेयीला कडकडून आलिंगन दिलं. परिणाम असा झाला की कैकेयीच्या मनातला आपलं मंथरेच्या मनातला जो विकल्प आहे तो कैकेयीच्या मनामध्ये घुसला आणि कैकेयी क्रोधागारामध्ये जाऊन बसली. पुढे काय झालं. रामायण झालं. काय झालं. कशाचा परिणाम. स्पर्शाचा परिणाम. सांगण्यात येतं तसा स्पर्शामध्ये फार मोठी शक्ती असते. या दैवी स्पर्शातून तुकोबाला म्हणतात माझ्या डोक्यावर त्याने हात ठेवला. मस्तकी तो जाणा ठेवला हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन आपली शक्ती स्पर्शाच्या द्वारे संक्रमित करणं याला म्हणतात स्पर्श कृपा. ती स्पर्श कृपा माझ्या गुरुरायाने माझ्यावर केली. सापडविले वाटे जाता गंगा स्नान स्वप्न सुद्धा चांगलंच अशा प्रकारचं पडलेलं होतं. सात्विक साधनेचं स्वप्न पडलेलं होतं आणि अशा स्वप्नामध्ये मला आणि माझ्यावर गुरुने कृपा केली. डोक्यावर हात ठेवला. गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेवला कर स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये सद्गुरूने कृपा केली. कोणी शंका घेईल स्वप्नातल्या गोष्टी खऱ्या असतात का. आपण पहिलाच एक दृष्टांत सांगितला 2000 रुपयावाल्याचा. ते सगळं खोटं जर असतं तर हा स्वप्नातला जो प्रकार याला एवढं महत्व का यावं त्याचं उत्तर आहे. पण ते थोडंसं वेदांताच्या दृष्टिकोनातून किचकट आहे. आपल्या ज्या 3 अवस्था आहेत जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थेच्या प्रत्येकी 3 अशा 9 अवस्था होतात. जागृती 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 सुषुप्ती जागृती स्वप्न 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 सुषुप्ती सुषुप्ती जागृती स्वप्न जागृती स्वप्न सुषुप्ती स्वप्न स्वप्न अशा 9 प्रकारच्या अवस्था होतात. सगळ्या अवस्था सांगत बसणं सगळं क्लिष्ट आहे. तो बाजूलाच ठेवतो. याच्यातलं एकच सांगतो. ज्याला स्वप्न जागृती म्हणतात ना ते स्वप्न स्वप्न नसतं ते खरं असतं. त्याला स्वप्न जागृती म्हणतात. आपल्याकडे स्वप्न शकुन शास्त्र आहे. त्या स्वप्न शकुन शास्त्रामध्ये असा काही निर्देश आहे. आपल्या भावी काळामध्ये घडणाऱ्या घटनेचे संकेत स्वप्नातून काही माणसाला होतात. त्याला स्वप्न शकुन शास्त्र म्हणतात. रामायणामध्ये जेव्हा रावणाने सीता मातेचं अपहरण करून अशोकवनामध्ये आणून ठेवलं आणि त्या रात्री जेव्हा मंदोदरी झोपी गेली तेव्हा मंदोदरीला एक स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नामध्ये बिगर मुंडक्याचा पुरुष पाहिला. सगळ्या लंकेमध्ये वानरांचा प्रवेश केलेला पाहिला. घाबरून मंदोदरी उठली आणि रावणाला सांगितलं वाईट स्वप्न पडलंय, तुम्ही लवकरात लवकर ते सीता परत द्या. त्याचा भवितव्यामध्ये रावणाने ते मानलं नाही. परिणाम पुढे भोगावा लागला. स्वप्न शकुन शास्त्र. स्वप्न शकुन शास्त्रामध्ये काही संकेत असेल. स्वप्नामध्ये जर आपल्याला आंबा खाण्याचा जर अनुभव आला तर लक्षात ठेवा आपलं पुढचं जीवन फार चांगलं जाणार, सुखी जाणार आहे. कारण आंबा हे शुभ फळ आहे. स्वप्नामध्ये जर आपण हत्तीवर बसण्याचा अनुभव जर आला, पूर्वीच्या काळामध्ये ज्याला असा अनुभव येईल तो मनुष्य राजा व्हायचा असं सांगतात.
आता लोकशाहीच्या काळामध्ये कमीत कमी सरपंच झाल्याशिवाय राहणार नाही. सत्ता मिळवण्याचे संकेत, हत्तीवर बसण्याचा अशा प्रकारचा स्वप्नातला अनुभव येणं हे सत्ता मिळण्याचे संकेत असते. कदाचित कांबळे साहेबांना पूर्वी कधी ते असं स्वप्न पडलेलंच असणार आहे. तर सत्ता मिळण्याचे अशा प्रकारचे सूत्र आहेत. स्वप्नामध्ये आपण जर काळ्या दाताचा मनुष्य पाहिला तर समजायचं आपला विषय संपलेला आहे, असं स्वप्न शिकवण शास्त्र सांगतं. स्वप्न जागृतीचा असा प्रकार असतो. ते स्वप्न म्हणायला स्वप्न असतं पण जागृती अवस्थेपेक्षा देखील अधिक खरं असतं. एक प्रसंग सांगेन आपल्याला. जेव्हा स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये एका व्याख्यानामध्ये सांगता सांगता हरिश्चंद्र राजाला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्याने दान दिलं, आपलं राज्य दान देऊन टाकलं असा उल्लेख केला. उल्लेख केल्यानंतर श्रोत्यामध्ये एक महिला प्रचारक होती. त्याला त्यांच्याकडे नन म्हणतात. नन धर्माचा प्रचार करणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्या स्त्रियांना नन अशा प्रकारचं म्हणतात. ती नन उभी राहिली आणि प्रश्न विचारला, स्वामीजी असं कुठं घडत असतं का? स्वप्नामध्ये राज्य दान दिलं आणि ते प्रत्यक्षामध्ये जागृतीमध्ये दिलं, हे कल्पनेच्या बाहेरचं वाटतं आम्हाला. स्वामी विवेकानंदाने सांगितलं, तुमच्याकडे भोगवादाची संस्कृती म्हणून तुम्हाला खोटं वाटतं, पण माझ्या देशामध्ये त्यागी संस्कृती म्हणून तिथे कल्पना सुद्धा इतक्या उंच अशा प्रकारच्या असतात. सगळ्याचा इथे तसा स्वप्न जागृती म्हणायला फक्त स्वप्न असतं पण जागृतीपेक्षा सुद्धा त्याच्यामध्ये फार मोठी शक्ती असते. तुकोबाराला स्वप्न जागृती पडलेली होती आणि त्याच्यामध्ये महाराज म्हणतात, सापडविले वाटे जाता गंगा मस्तकी तो जाणा ठेवला कर. डोक्यावर हात ठेवल्यानंतर पुढे सद्गुरूंनी काय केलं? तिसऱ्या चरणात माधती पडेला सर्व स्वप्न माझे. हे लाक्षणिक कशा प्रकारचे चिंतन सांगितले तुकोबाराने. माझ्या सद्गुरूंनी मला भोजना करता पावशेर तूप मागितलं. याचा अर्थ असा, पाव भाग म्हणजे आपल्या अंतःकरणाचे 4 भाग आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. गुरुंनी मला फक्त चित्त मागितलं. चित्त म्हणजे पावशेर भाग आहे. ते मागितल्यानंतर मात्र मध्येच असताना मला पडीला सर्व स्वप्न माझे. स्वप्नामध्ये विसरून गेलो. माझं चित्त देत असताना स्वप्नात पडलेला विसर, पण त्या विसराचा मला खेद वाटू लागला. काय कळे उपजला अंतराय म्हणून या काय त्वरा झाली. का बरं ही त्वरा झाली? असा अंतराय माझ्याकडनं का घडला? प्रतिबंध का घडला? असं मला पश्चाताप होऊ लागला. ज्या गुरुंनी कृपा केली असे गुरु शिष्य परंपरेमध्ये आपल्या परंपरेचं नावाचं चिंतन सांगावं लागत असतं. महाराज आपल्या परंपरेचं चिंतन सांगतात. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले कोण मालिकेची चैतन्य परंपरा. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये
संप्रदायाच्या ज्या परंपरा आहेत, धर्माच्या अंतर्गत संप्रदाय असतात आणि त्याच्या परंपरा असतात. मोठी परंपरा जर कोणती असेल तर नाथांची परंपरा मोठी आहे. आदिनाथ गुरु मत्स्येंद्र तयाचा मुख्य शिष्य. नाथ परंपरा आहे, दत्त परंपरा आहे, प्रकाश परंपरा आहे, आनंद परंपरा आहे, चैतन्य परंपरा. जगद्गुरु तुकोबारांची चैतन्य परंपरा आहे. राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितलेली खून मालिकेची. आपली मालिका अशी आहे अशी खून मला सांगितली आणि स्वतःचं नाव सांगत असताना बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. स्वतःचं नाव सांगितलं बाबाजी आणि मंत्र सांगितलं रामकृष्ण हरी. का मला तुम्हाला तो नवीन मंत्र सांगितला? नाही, नवीन नाही सांगितला, अगोदरच तो मंत्र आवडत होता. आवडीचा मंत्र मंत्रातली सामर्थ्य शक्ती काही विशेष असते. एक प्रसंग सांगेन आपल्याला. कबीर महाराज काशीला रामानंद स्वामीकडे गेले आणि सांगितलं मला तुम्ही मंत्र दीक्षा द्या. रामानंद स्वामीने सांगितलं आम्हाला शास्त्राने तुम्हाला मंत्र दीक्षा देता येत नाही, प्रतिबंध आहे. कबीर महाराज सांगितलं मी तुमच्याशिवाय दीक्षा घेणार नाही. रामानंद स्वामीने सांगितलं मी तुम्हाला देणार नाही. शेवटी कबीर महाराजांनी एक युक्ती केली. रामानंद स्वामी आपल्या आश्रमापासून गंगेच्या काठापर्यंत एका रस्त्याने जात होते. रोज पहाटे ऋषी स्नान करत होते. स्नानाचे काही प्रकार आहेत. ऋषी स्नान, मनुष्य स्नान आणि राक्षस स्नान, 3 प्रकारचे स्नान आहे. ऋषी स्नान कशाला म्हणतात? भल्या पहाटे 4 वाजता स्नान करणे त्याचं नाव आहे ऋषी स्नान. मनुष्य स्नान अजून सूर्योदय झाला नाही तोपर्यंत स्नान करणं याला म्हणतात मनुष्य स्नान. आणि राक्षस स्नान सूर्यवर किती जरी आला तरी पुढे स्नान करणं हे राक्षस स्नानाचं लक्षण आहे. तेव्हा रामानंद स्वामी ऋषी स्नान करून आपल्या रस्त्याने निघणार. कबीर महाराजांनी त्या रस्त्यावर आडवा खड्डा खोदलेला. तो इतका खड्डा खोदलेला होता की खड्ड्यात आडवं झोपल्यानंतर आपलं अंग वरही येणार नाही खाली राहणार नाही अशा समांतर खोलीमध्ये तो खोदलेला होता. रामानंद स्वामी त्या रस्त्याने येणार होते. कबीर महाराज त्या रस्त्यामध्ये आडवे पडले. अंधकार होता आणि रामानंद स्वामी भगवंताचं चिंतन करत 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 त्या रस्त्याने चालले होते. जाता जाता एकदम कबीर महाराजांच्या अंगावर पाय पडला आणि पाय पडल्यानंतर राम 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 मोठ्याने म्हटले. कबीर महाराज उठून बसले आणि नमस्कार केला. महाराज मिळाली मला नामदीक्षा. एक तर तुमचा पाय माझ्या अंगावर पडला आणि तुमच्या तोंडातून आलेले शब्द आले मुखावाटा अमृत वचने उत्तीर्णता येणे नव्हे. याला गुरुमुखातून प्राप्त झालेले नामचिंतन म्हणतात. तुकोबारा म्हणतात मी अगोदर ते नाम जप करत होतो पण जेव्हा गुरुमुखातून ते नामचिंतन येतं ते अनुभवाच्या सामर्थ्यातून प्रवेशित होतं. असा माझ्या जीवनामध्ये तो आनंद झाला. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. 6 अक्षराचा मंत्र मला मिळाला. वारकरी संप्रदायामध्ये बऱ्याच अक्षराचे म्हणजे मात्रेचे मंत्र भिन्न भिन्न. एका अक्षरी मंत्र ओम, राम 2 अक्षरी मंत्र, गोविंद 3 अक्षरी मंत्र, नारायण 4 अक्षरी मंत्र, असं एक एक अक्षराने वाढता वाढता वारकरी संप्रदायामध्ये 12 अक्षराच्या मंत्रापर्यंत अशा प्रकारचे मंत्राचे प्रकार आहेत. ओम नमो भगवते
वासुदेवाय हा 12 अक्षराचा मंत्र आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 12 अक्षराचा मंत्र आहे. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी 12 अक्षराचा मंत्र आहे. असे ऋषींनी त्या मंत्रामध्ये आणलेली शक्ती, त्या वेगळ्या वेगळ्या अशा प्रकारचे अक्षराचे मंत्र आहेत. मंत्रशास्त्र फार मोठं आहे. 7 कोटी महामंत्र आहेत. आपल्या शास्त्रामध्ये 7 कोटी महामंत्रांनो नावाचा एक मोठा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये 7 कोटी अशा प्रकारचे मंत्र सांगितले आहेत. त्या मंत्राचे सामान्यपणे 4 भेद आहेत. वैदिक मंत्र, शास्त्रीय मंत्र, साबर मंत्र आणि संत मंत्र असे 4 प्रकार आहेत. वैदिक मंत्र ज्याला प्रणव मंत्र म्हणतात तो वैदिक मंत्र आहे. गायत्री मंत्र वैदिक मंत्र आहे. शास्त्रीय मंत्र विष्णू सहस्रनामाधिक हे जे मंत्र ते शास्त्रीय मंत्र आहेत. ओम विश्वम विष्णू वषटकारो भूतभव्यभवक्तो भूतकर भूतभृतभावो भूतात्मा भूतभावना हे दुसरे शास्त्रीय मंत्र आहेत. तिसरे साबर मंत्र आहेत. नाथ परंपरेमध्ये जी मंत्र परंपरा आहे ते साबर मंत्राची परंपरा आहे. साबर मंत्र त्याला म्हणतात, त्या मंत्राचा अर्थ कळत नाही पण मात्र त्याचा परिणाम होतो, त्याला म्हणतात साबर मंत्र. विष्णू सहस्रनाम मंत्रावर भगवत पूज्यपाद शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे. प्रत्येक नावाचा अर्थ वेगळा 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 असं सांगितलेला आहे. पण साबर मंत्राचा मात्र अर्थ निघत नाही. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध संत तारयोगी गजानन महाराजांचा जो मंत्र आपण जर पाहिला तर त्या मंत्राचा काय अर्थ निघतो? गण गण गणात बोलते. कुठल्याही व्याकरणातून त्याचा अर्थ निघू शकत नाही. साबर मंत्र त्याला म्हणतात. त्या मंत्र शक्ती असते पण त्याचा अर्थ पाणिनीचं व्याकरण जरी लावलं तरी त्याच्यातला अर्थ निघत नाही. एक नमुना म्हणून सांगतो. ओम ह्रीम क्लीमच्या मुंडा विचे असा एक मंत्र आहे, तो साबर मंत्र आहे. काय अर्थ आहे त्याला कोणीतरी सांगावं, कोणी सांगू शकत नाही. ओम ह्रीम क्लीमच्या मुंडा विचे नुसते अक्षराची जोडा आहे पण विशिष्ट पद्धतीने त्याची साधना केली की त्याच्यातली शक्ती उद्भूत होते, प्रकट होते. याला म्हणतात साबर मंत्र. आणि चौथा प्रकार आहे नाम मंत्र. संतांनी सगळ्या जगाला सगळ्या निषेधातून बाजूला करून अत्यंत सोपा अशा प्रकारचा मंत्र सांगितला. विठ्ठल विठ्ठल मंत्र बंधन आहेत. अशोचया जपू नये अनेका ते ऐकू नये ऐसी या मंत्र ते जग भे त्याचे पळणे फळणे थोडे परीक्षोभने बहु तैसा मंत्रराज नव्हे रे नारायण नाम नारायण नाम असा सोपा मंत्र रामकृष्ण हरी ज्याच्यामध्ये 6 अक्षर आहे असा मंत्र मला सांगितला. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला कर. हा सगळा प्रकार जो झाला तो पर्व काळात झाला. त्या पर्व काळाचं चिंतन पाहुणे
ध्रुपदाचं उत्तरार्ध म्हटलंय त्या अर्थी याच्यातच शेवटची साथ समजायला हरकत नाही. तुम्हारे मन की बात मैंने पहचानी. माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे महाराज म्हणतात तो पर्व काळ असा होता ज्या दिवशी माघ महिना असावा, शुद्ध दशमी असावी आणि गुरुवार यावा असा तो पर्व काळ असतो. पर्व काळ त्याला म्हणतात. आपल्या आत्म्यावर कृपा होण्याकरता अनुकूल काळाला पर्व काळ म्हणतात. त्याच्यातलं बारकावाचं शास्त्र असं नाही सारखी वेळा, सगळ्या वेळा सारख्या नसतात, वेळेमध्ये फरक असतो. एकच प्रायोगिक तत्वावर अशा प्रकारचे सिद्धांत सांगेल की माणसाच्या जीवनामध्ये जे श्वासोश्वास करत असताना लहान मुलाला विचारायसारखं आहे की दोन्ही नाकपुड्यातून श्वासोश्वास बरोबर चालतो का एकोड चालतो रे बाळा? एकोड चालतो ना. कधी डावी नाकपुडी चालते तर कधी पाहिली ना तुम्ही? अभ्यास दिसतात का लहानपणामध्ये पाहिले तुम्ही? बरीच माणसं मोठी 70 वर्षाचे होईपर्यंत त्यांना कळत नाही की आपल्या दोन्ही नाकपुड्यातून चालतं की नाही. एका वेळा एकाच नाकपुडीतून श्वासोश्वास चालत असतो. योगशास्त्रामध्ये त्याला इडा आणि पिंगळा दोन अशा प्रकारच्या नाडी म्हणतात. इडा नाडी डाव्या नाकपुडीला म्हणतात आणि पिंगळा नाडी उजव्या नाकपुडीला म्हणतात. आपण दिवसा जर पाहिलं तर एका वेळा एकच अशा प्रकारची नाडी चालू असते, दुसरी नाडी बंद असते. पण जेव्हा पर्व काळ असतो तेव्हा मात्र पर्व काळ त्याला म्हणतात. सांधलेला काळ त्याला म्हणतात पर्व काळ. उदाहरणार्थ रात्र संपलेली आहे, दिवस सुरू होतोय असा जो सांधा त्याला पर्व काळ म्हणतात. दिवस संपलेला आहे आणि रात्र सुरू होते असा जो सांधा त्याला पर्व काळ म्हणतात. मी सांगतो की जे साधना करतात त्यांना अनुभवाला येण्यासारखं आहे. आपण अत्यंत बारकाव्यानं बघा, जेव्हा संध्याकाळ असतो तेव्हा आपल्या नाकाकडे लक्ष जर ठेवलं तर दोन्ही नाकपुड्यातून श्वासोश्वास बरोबर चालतो. त्यावेळेला एकच नाडी चालत असते असं नाही, दोन्ही नाकपुड्या चालतात, दोन्ही नाड्या चालतात. त्यावेळेला सुषुम्ना संचरण अशा प्रकारचा काळ असतो. आणि सुषुम्ना संचरण काळ असतो तेव्हा आपलं मन लवकरात लवकर परमात्मा तत्वामध्ये प्रवेशित होऊ शकतं. असं आपल्या ऋषी मुनींनी जुन्या काळातून अशा प्रकारचा शोध लावलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये काकडाचं भजन दुपारच्या 12 वाजता का करत नाही? त्याचं कारण आहे, तो पर्व काळ असतो. पहाटच्या वेळेला सुषुम्ना काळ असतो आणि सुषुम्ना संचरण काळामध्ये त्या अनुकूल काळामध्ये आपलं चित्त अत्यंत स्थिर प्राप्त होत असतं. परमात्म्याच्या जवळ जाण्याकरता ते योग्य अशा प्रकारचं घडलेलं असतं. याच्याकरता याच बारकाव्याने आपल्या संस्कृतीमध्ये पर्व काळाला महत्त्व दिलेलं आहे. असा पर्व काळ पाहायला म्हणतात तुकोबा. माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. महाराज म्हणतात माझा त्याने अंगीकार केला. याचा अर्थ आपल्या स्वतःच्या अनुभवामध्ये मला सामावून घेतलं आणि मला अनुग्रह दिला. अनुग्रह ही शेवटची अवस्था आहे. आपल्याकडे दीक्षा, शिक्षा आणि शेवट अनुग्रह असे 3 टप्पे असतात. कुठल्याही प्रकारची जाणीव नाही, कल्पना नाही, साधना नाही, तपश्चर्या नाही आणि अशा माणसाला एखादा वारकरी महाराज माळ घालतात, ही दीक्षा. पण दीक्षा म्हणजे अनुग्रह नाही. काही माणसं चुकीचं सांगतात, दीक्षा देणारा त्याने मला अनुग्रह दिला म्हणतात. अनुग्रह नाही. आज फक्त गळ्यामध्ये माळ घालण्यामध्ये तुम्हाला फक्त हिरवा झेंडा दाखवला, तुम्ही इथून आता सुरू करा. रस्त्यामध्ये जेव्हा जाता जाता जी जी काही मंडळी ज्ञान देत असतील ती मंडळी शिक्षा म्हणजे शिक्षण देणारी मंडळी, त्याला शिक्षा गुरु म्हणतात. पहिल्यांदा दीक्षा देणारा असतो तो दीक्षा गुरु, त्याच्यानंतर मध्यंतरी मार्गदर्शन करणारा असतो तो शिक्षा गुरु आहे.
आणि योग्यता प्राप्त झाल्यानंतर गुरु आपण होऊन येतात. घराले घराले घरा आले कृपा. ज्याप्रमाणे आंबा पाडायला लागल्यानंतर आगोला बोलावं लागत नाही, पोपट आपण होऊन येतो आणि त्याला टोच मारतो. तसं आपण साधना करून परिपक्व का झालो की गुरु आपण होऊन येतात आणि आपण होऊन भगवत साधकाच्या जीवनामध्ये अशी काही कृपा करतात की त्याला विश्वातल्या सगळ्या बाधक गोष्टी त्याच्या नष्ट करतात आणि परमात्मा प्रांतामध्ये प्रवेश करण्याकरता त्याची लायकी करून देतात. अर्थात परमात्मा प्रांतामध्ये त्याचा प्रवेश देतात. यालाच अनुग्रह म्हणतात. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला नारेश्वर. स्वामी पायी दिल्ली सोहळा तपपूर्ती महोत्सव. 2 मिनिट बसा खाली, 2 मिनिट. या महोत्सवाचं प्राधान्य या भागातील हरिभक्तीपरायण सीताराम पाटील यांच्या प्रामुख्याने आणि सर्व भाविकांच्या सहकार्याने जे घडत आहे या कार्याचा आनंद तपपूर्ती म्हणून या ठिकाणी हा सोहळा जगद्गुरु तुकोबारायांच्या पारायणाच्या माध्यमातून संपन्न केला जात आहे. हरिभक्तीपरायण उद्धव महाराज यांच्या मार्गदर्शनामध्ये हा होत आहे. आजच्या काळाला या गोष्टीची फार मोठी गरज आहे, ज्याच्यातून देशसेवा, धर्मसेवा, नीतिसेवा, अध्यात्मसेवा आणि भक्तिसेवा या सगळ्या गोष्टी ज्या कार्यक्रमातून सहजासहजी घडू शकतात असा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातोय. सध्या आपण विज्ञानाच्या प्रकर्षाच्या काळामध्ये आहोत आणि भोगवादाच्या आक्रमणामध्ये सापडलेलो आहोत. अशा काळामध्ये आपल्या संस्कृतीचा ठेवा सांभाळण्याची फार मोठी गरज आहे आणि तो सांभाळण्याकरता आपण मोठे प्रयत्न करत आहात. भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने आपली वाटचाल अशीच उत्तरोत्तर राहो. जगद्गुरु तुकोबारांचा जो अनुभव आला, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेविला